तर बारामतीत मयुरेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासून भाविकांच्या मंदिरात रांगा लागल्या। नववर्षाचं स्वागत बाप्पाच्या दर्शनानं करण्यासाठी अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असलेल्या मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे। सरत्या वर्षाला निरोप देत खऱ्या अर्थाने 2026च्या नवीन वर्षाला आजपासून सुरुवात झालेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक भाविक जे आहेत ते देवदर्शनाचे दर्शन घेऊन सुरुवात करत असतात। अनेक भाविक आलेले आहेत। काय सांगाल तुम्ही, कुठून आलाय? आम्ही नागपूरवरून आलो आणि आमचा कौटुंबिक सहल आहे, कौटुंबिक ट्रिप आहे। आणि काल 2025चा समारोप आम्ही जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाने केला आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्हाला गणपतीच्या दर्शनाने करायची होती। त्या पद्धतीने आम्ही नियोजन करून आज बरोबर सकाळच्या पहारी आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहोत। सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक भौगोलिक पर्यटन स्थळांचा आनंद घेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मूल्यांचा, शिवाजी महाराजांचा जो पन्हाळा किल्ला आहे, ज्योतिबाचं दर्शन, या सर्व गोष्टी घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन जडणघडण व्हावी आणि पर्यटनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं मानसिक संतुलन राहावं, ताणतणाव कमी व्हावा, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या सहलीचा उपक्रम आम्ही राहू। नवीन वर्ष जे आहे ते सुख समृद्धी ऐश्वर्य लाभावं यासाठी मनोकामना घेऊन या ठिकाणी देवदर्शनासाठी अनेक भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, बारामती।